नमस्कार मंडळी. रहू माशाचं कालवण बनवूयात. यासाठी रहू मासा धुवून पाणी निथळून हळद, मीठ, लिंबाचा रस लावून एक 20 मिनिटं मुरते. तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवून पोहे खाण्याचे अगदी 2 चमचे एवढे तेल घातले. यातच कांदा, अख्खी लाल सुकी मिरची, धने, किसून घेतलेले सुके खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो यातच हलकेसे भाजून घेतले, काढून घेतले. त्याच कढईत अजून पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि यावर आता अगदी हलके दोघं बाजूनी मासे तळून घेतले. मसालाही थंड झाला. वाटण तयार करून घेऊयात. यात 2 चमचे एवढी खसखस घालून वाटण आपलं तयार आहे. त्याच कढई अजून थोडंसं तेल घातलं. वाटण मस्त असं परतवून घेतलं. थोडंसं परतल्यानंतर आता यात थोडीशी लाल मिरची पावडर, फिश मसाला घालून पुन्हा वाटण मस्त परतवून घेतलं. जेवढी ग्रेव्ही किंवा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेऊयात. उकळी आल्यावर चवीनुसार मीठ, मासे आणि त्रिफळा घालून म्हणजे अगदीच वशट किंवा उग्र वास येत नाही. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.